वैभवशाली पैठण नगरीत राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून येणाऱ्या महिलांना चक्क उघड्या मैदानावर लघुशंका करावी लागत असल्याचा लज्जास्पद प्रकार समोर आला। ऐतिहासिक धार्मिक पर्यटन नगरी असलेल्या पैठण नगरीत हा प्रकार गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असल्याची माहिती हाती आली। पैठण नगरी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असून गोदावरी नदीकाठी संत एकनाथ महाराजांचे समाधी मंदिर असल्याने महिन्यातून 2 एकादशीनिमित्त तसेच वर्षातून मार्च महिन्यात षष्ठीनिमित्त लाखो भाविक पैठणला येतात। पैठण सातवाहन राजांची राजधानी असल्याने पर्यटकांची नेहमी गर्दी असते। आता शोकांतिका अशी आहे की गेल्या 25 वर्षापासून शहरात महिला पुरुषांसाठी एकही सार्वजनिकरित्या मूत्रालय उभारण्यात आले नाही। उलट पक्षी शहरात कोट्यवधी रुपयाचे फंड येत गेले, कामे होत गेली, मात्र दुसरीकडे भाविक पर्यटक महिलांची मोठ्या प्रमाणात कुसंबना होत गेली। आजही महिलांना खुल्या मैदानात उघड्यावरच लघुशंका करावी लागते। ही बाब येथे खेदाने नमूद करावीशी वाटते। विशेष म्हणजे माजी राज्यमंत्री अनिल पटेल पैठणचे नगराध्यक्ष होते तेव्हा नेहरू चौक, नगर परिषद कार्यालयासमोर, ग्रीन हॉटेल, मुकेरी मस्जिद परिसरात, भाजी मार्केटच्या पायथ्याशी, गजाच्या मारुतीच्या परिसरात, बस स्थानक परिसरात, राजीव गांधी शॉपिंग सेंटर समोर सार्वजनिक मूत्रालय उभारण्यात आली होती। विशेष असे की राज्याचे अर्थ व नियोजन राज्यमंत्री झाल्यानंतर अनिल पटेल यांनी आपल्या फंडातून शहरात महिला आणि पुरुषांसाठी यात्रा मैदान परिसरात 3 मोठे शौचालय उभारली। मात्र नंतरच्या काळात भुमरे उद्धव ठाकरे यांच्या भाग्याखाली 5 वेळा आमदार झाले, म्हणजे सुरुवातीला सलग 4 वेळा आणि नंतर एकदा आमदार म्हणून भुमरे निवडून आले। भुमरे यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी भव्य निधी आणि भरीव निधी आणला, तर दुसरीकडे शहरातील आहे ती सार्वजनिक मूत्रालय हळूहळू तोडण्यात आली। गेल्या 25 वर्षात शहरात एकही नवीन सार्वजनिक मूत्रालय उभारण्यात आले नाही, हे येथे उल्लेखनीय। परिणामी स्थानिक व्यापाऱ्यांना कानाकोपऱ्याचा आधार घ्यावा लागतो। राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून येणाऱ्या भाविक पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो। आजही हीच परिस्थिती कायम आहे। पुरुषांचे कसेही धकून जाते, मात्र शहरात येणाऱ्या महिलांना नाविलाजाने चक्क उघड्या मैदानावर लघुशंका करावी लागत असल्याचा लज्जास्पद प्रकार सातत्याने आजही सुरू आहे। यामुळे दक्षिण काशी पर्यटक आणि धार्मिक ऐतिहासिक समजला जाणारा वैभवशाली पैठण शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचे येथे खेदाने नमूद करावे असे वाटते। बाहेरगावून आलेल्या महिलांना नैसर्गिक विधीसाठी गेल्या 25 वर्षात राज्यकर्त्यांनी विचारच केला नाही, ना स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने। उलट नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीने स्थानिक नगरसेवकांनी शहरातील सार्वजनिक मूत्रालय उद्ध्वस्त करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली। परिणामी ही समस्या उभी ठाकली आहे। याबाबत शासनाने चौकशी करून जुनी उद्ध्वस्त करण्यात आलेली सार्वजनिक मूत्रालये पुन्हा उभारण्याची गरज आहे। याबाबत सामाजिक संघटनांनी पुढे येणे आवश्यक आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।